महाराष्ट्रीयन्स वेलकम बॅक आफ्टर शॉर्ट ब्रेक. चला आता डॉक्टर दातारांना विचारूया त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांनी नफा कसा वाढवला. डॉक्टर दातार, मला सांगा की सगळ्यात पहिलं प्रोडक्ट कुठलं होतं जे तुम्ही विकलं, आणि जसं तुम्ही नफ्याबद्दल बोललात की त्याच्यामुळे तुम्हाला आधी थोडासा कमी नफा मिळाला कारण तुम्हाला ग्राहक जमवायचे होते, मग त्याच्यातनं तुम्ही मल्टिप्लाय कसं केलं? म्हणजे आपण एक धंदा सुरू केला की त्याचा अजून दुसरा कसा करायचा, तिसरा कसा ओपन करायचा, चौथं दुकान कसं ओपन करायचं, पाचवं दुकान करायचं, ह्याचे आपण कसं केलं हे मी तुम्हाला माझं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की मी एका रेस्टॉरंटमध्ये रोज जाऊन एक चहा प्यायचो. तो एका केरळावाल्याचं ते रेस्टॉरंट होतं. त्याच्या खाली एक डबा ठेवलेला असा, ते 2 डबे होते. तो रोज 100ची नोट त्या एका डब्यामध्ये टाकायची आणि 50ची नोट एका डब्यामध्ये टाकायचं. तर मी रोज ते बघायचो त्याला, आणि मी त्याला एक दिवस त्याच्या काम करणाऱ्या माणसाला विचारलं की हा काय करतो, रोज 100 इथे टाकतो, 50 इकडे टाकतो. तो बरं की हे रोज 100 जे रुपये हे जमा करतो, हे दर महिन्याचा त्याच्यामध्ये त्या दुकानाचं भाडं, वॉटर इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि माणसांचा पगारावर जातो. 50 रुपये तो सेविंग करतो. तर मला पण आयडिया आली. मग मी पण माझ्या दुकानामधून रोज 500 दिरहम काढायला लागलो. तर 500 दिरहम दर दिवसाला काढल्यानंतर महिन्याच्या अखेरीस 15,000 जमा व्हायचे. मग मी ते बँकेमध्ये जाऊन जमा करायचो. तर असं करता करता वर्षाच्या शेवटी 1,80,000 माझ्याकडे जमा झाले. पण मी रोज थोडे थोडे पैसे त्या ह्याच्यातनं काढत होतो आणि ते जमा करत होतो. तर हळूहळू पैसे काढल्याने माझ्या बिझनेसला काही इफेक्ट झाला नाही. बरोबर. पण मी एकदम पैसे काढले तर एकदम शॉर्ट पडतात बिझनेसला. पण ते थोडे काढल्याने बिझनेसवरती त्याच्या आपल्या म्हणजे जो आपला खर्च असतो बिझनेसवरती, त्याला ओव्हरहेड्स म्हणतात, त्याच्यावरती आपला कंट्रोल येत झालं. आता 1,80,000 म्हणजे त्यामुळे आताच्या करन्सीमुळे 30 ते 32 लाख रुपये होतात. बापरे. मग मी विचार केले आपण ह्याच्याने दुसरं दुकान उघडूया. मग मी अबुधाबीला दुकान उघडलं. ते हे चांगलं हे होणार. तिथे पण मी रोज 500 काढायला लागलो. मग इकडचे 500 ते इकडचे 500, माझ्याकडे 3,60,000 रुपये माझ्याकडे जमले. मग मी शारजामध्ये जाऊन तिसरं दुकान ओपन केलं. असं करून तिकडचे 500 तिन्हीकडचे 500 करता 5 लाख दिरहम माझ्याकडे जमावले. त्याच्यावर मग मी मोठी फॅक्टरी काढली मसाल्यांची दुबईमध्ये. असं करून बघा, म्हणजे मला हे म्हणायचं की थोडे पैसे हे केल्याने कसे जमा होतात. म्हणजे आपण एक म्हण आहे ना की थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर आहे. तर तो तळं साचण्यासाठी तो पैसे कसे मी उघडले, म्हणजे माझ्या बिझनेसला पण काय इफेक्ट झाला नाही, खर्चावर पण नियंत्रण झालं आणि सेविंग पण झालं. आणि असेच पैसे सेविंग केल्याने आपले कॉन्फिडन्स वाढतो माणसाला की माझ्या मागे माझा पैसा आहे. मनुष्य घाबरतो का, उद्या मला काय झालं, मी आजारी पडलो तर माझं कसं होणार, मी पैसे कुणाकडे जाऊन मागू, असं होतं. पण एक आपण सेविंग हळूहळू करून ते जमा करतो, ते पैसे आपला एक कॉन्फिडन्स असतो की नाही उद्या काय झालं तर माझ्याकडे पैसा आहे. ते एक सिक्युरिटी माणसाला येते. ते मी हे केलं आणि हे खूपशा लोकांनी ते शिकलं पाहिजे की कसं हळूहळू करून आपण पैसे जमवू शकतो. मित्रांनो, तुम्ही ऐकलत ना, मला कबूल आहे की ती म्हण आहे असं म्हणतातही. काही चित्रपटांमध्ये सुद्धा तुम्ही डायलॉग हा ऐकला असेल की कल किसने देखा है आज मैं जी लो. पण धंदा जर करायचा असेल, एव्हरी पेनी सेव्ड इज एव्हरी पेनी अर्न्ड. म्हणजे तुम्ही जो पैसा सेव्ह करताय ते तुमचं अर्निंगच आहे. हेच डॉक्टर दातारांच्या बोलण्यातनं आपण जाणून घेतलं आहे. बरं, आता सर मला तुम्हाला एक थोडासा सेन्सिटिव्ह प्रश्न विचारायचा आहे. आईंचं मंगळसूत्र आणि दागिने जेव्हा विकायची वेळ आली आणि धंदा जेव्हा उभा करायची वेळ आली, तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना असं कुठे वाटलं नाही की हा जर धंदा चालला नाही तर काय? म्हणजे जसं आपण म्हणतो की प्लॅन ए अँड प्लॅन बी. वेन प्लॅन ए इज नॉट सक्सेसफुल देर इज ऑलवेज अ प्लॅन बी. तर तो प्लॅन बी तुमच्या मनामध्ये काय होता? भीती तर खूप वाटायची. म्हणजे प्रत्येक आता हे दागिने पण विकलेत, हे करायचं, पण आमचं प्रॉफिटवरती आमचं लक्ष होतं. म्हणजे सुरुवातीला रोलिंगला पैसे लागतात, ते पैसे कमी पडत होते. पैसे माल विकला तर कुठे ते पैसे यायला वेळ लागत होतं, असं ते झालेलं आहे. तर आम्ही ते व्यवस्थित प्लॅनिंग केलं व्यवस्थित, आणि स्वतःचा खर्च कमी. म्हणजे आम्ही लोक पगारावरती काम करायचो. माझे वडील मला 700 दिरहम द्यायचे आणि ते स्वतः 900 दिरहम पगार घ्यायचे. आम्ही आमच्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलं, मालक म्हणून काम नाही केलेलं. तर काम करून आणि सर्व कामगारांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन मी तो वाढवला. आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू मिळतं. कारण कसं असतं की एक धंदा चालायला त्याला वेळ लागतो. म्हणजे कसं असं एक छोटंसं बाळ कसं असतं,
जन्म झालेला बाळ त्याला फक्त रडताच येतं, अजून काहीच करता येत नाही. त्याला भूक लागली तरी रडतं, ते पोटात दुखलं तरी रडतं, काय झालं तरी रडतं. तसा धंदा पण तसंच आहे. ज्यावेळी नवीन जन्म होतो ते एका लहान बाळासारखं आहे. त्याला व्यवस्थित 3 वर्ष तरी किमान लागतात त्याला सेटल व्हायला. ते लहान 3 वर्षाचं बाळ झालं की थोडं थोडं चालायला लागतं, थोडं थोडं बोलायला लागतं, मम्मा पप्पा दुधू हे ते बोलायला लागतं, आपलं ते समजतं. तसंच धंदा पण तसंच आहे. सुरुवातीला आपल्याला काही मिळणार नाही आहे, काही फक्त त्रास होणार हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कितीही जरी मला त्रास झाला, काही होऊ दे, तरी मी मागे हटणार नाही, हे आपण जर मनामध्ये जर निश्चय करून टाकला तर सक्सेस येणारच. ॲब्सोल्युटली. आपण डॉक्टर धनंजय दातार यांना बिझनेस संदर्भात बरेच प्रश्न विचारले. आता माझ्या फेवरेट सब्जेक्टबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत आणि ते प्रश्न विचारणार आहोत आपण मसाला किंग धनंजय दातार यांना. सर, मला सांगा की मसाला किंग ही पदवी तुम्हाला कधी मिळाली आणि कशासाठी मिळाली? दुबईमध्ये आम्ही गव्हर्नमेंटचे सप्लायर्स आहोत. म्हणजे दुबई एअरपोर्ट्स वगैरे जे आहेत त्यांना फ्लाईट कॅटरिंग म्हणा, दुबई ड्युटी फ्रीज वगैरे यांना आम्ही माल सप्लाय करतो. त्या काळामध्ये जवळपास 3000 लोक सिलेक्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 52 लोकांचाच फक्त अप्रूव्ह करण्यात होते. त्याच्यामध्ये माझा नंबर 8वा होता. तर काही लोक गोल्ड सप्लाय करणार होते, काही डायमंड सप्लाय करणार होते, त्याच्यामध्ये मी मसाले सप्लाय करणार, माझा नंबर 8वा होता. आणि माझ्यासाठी हे आयुष्यामध्ये पहिलं अवॉर्ड होतं की मला अवॉर्ड कसं पकडायचं हे पण मला माहीत नव्हतं. आणि एवढे मोठं आपल्याला हे मिळतं, ते पण दुबईच्या शेखच्या हस्ते मिळतं आहे, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याचवेळी माझं म्हणजे मसाला किंग म्हणून असं शेखने स्वतः बोललं आणि मला खूप आनंद झाला. म्हणजे आयुष्यामध्ये मी काहीतरी केलं आहे आणि मला काहीतरी त्याचं चीज झालं आहे असं मला इतका आनंद झाला, तो त्याच्यामध्ये माझा कॉन्फिडन्स अजून वाढला. म्हणजे आपल्याला ज्यावेळी काही छोटं गिफ्ट मिळतं किंवा आपली स्तुती होते जी मनापासून होते, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळाला की मग आपल्याला अजून कॉन्फिडन्स होतं की नाही आपण अजून खूप पुढे बनावं. त्यामुळे मसाला किंग म्हणून मला बोलण्यात आलं. सर, कुठलाही शेफ म्हणलं की त्याला फ्लेवरिंग्सही आवडत असतात. मग निसर्गाने दिलेले काही भाज्या आहेत, फळं आहेत किंवा काही नॉनव्हेज ज्या गोष्टी आहेत, तर त्या जेव्हा त्यांना स्वयंपाक करायचा असतो, त्याच्या जेव्हा पाककृती करायची असतात, त्याच्यामध्ये त्यांना फ्लेवरिंग्स ॲड करायला लागतात. आणि मग तो जर शेफ भारतीय असेल तर त्याला सगळ्यात आवडणारी वस्तू म्हणजे मसाले. पण मला सांगा, ॲज अ बिझनेसमन तुम्ही मसाल्यांमध्ये एवढं व्हेरिएशन्स, एवढी व्हरायटी आणि ती सुद्धा एवढ्या लार्ज स्केलवर कशी काय केली? तेच माझं सर्वात स्पेशालिटी आहे की मी जवळपास भारतातून 9000 प्रोडक्ट इकडनं एक्सपोर्ट होतात आणि इम्पोर्ट होतात आणि जगभरामधनं सगळीकडे तिकडे आम्ही मसाले वगैरे इम्पोर्ट करतो. तर बाईंग मोठं आहे आणि मसाले तर कोणत्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये लागतात, हॉटेलमध्ये लागतात आणि कोणत्याही डिशचं त्याचं जे हृदय आहे ते मसाले. जर मसाले चांगले असेल तर मग त्याचं फूड पण चांगलं आपण असं बोलू शकतो. कारण हातामध्ये बनवण्यामध्ये पण फरक असतो, पण मसाले पण हे त्याच्यामध्ये एक सर्वात मोठा जीव आहे. पण त्याच्यामध्ये व्हरायटी असणं गरजेचं आहे. छोटी वस्तू आपल्याकडे असली पाहिजे. आणि त्याचा मला फायदा झाला कारण तिकडे जे बिझनेस करणार होते ते सगळं साऊथ इंडियन जास्त होते आणि नॉर्थकडचे लोक कुणी नव्हते. तर मी पहिला मनुष्य त्यांनी नॉर्थच्या प्रोडक्टवरती जास्त लक्ष दिलं आणि ते मला सपोर्टिंग झालं. आणि त्याच्यामध्ये मला मार्जिन पण मिळालं. छोट्या वस्तूंमध्ये जास्त मार्जिन कमायचं, जे फास्ट मिळायचं कमी मार्जिन. मला मी आधीच सांगितलं की माझं प्रॉफिटवरती जास्त लक्ष असतं. कारण ह्याच्यामध्ये मी इथे जर कमी कमवलं तर इथे जास्तीत जास्त कसं कमवायचं ह्या दृष्टीने असतो. आपलं एकच टार्गेट असतं की प्रॉफिट अँड प्रॉफिट. तर हेच तर ह्याच्यामध्ये मी अदरवाईज वॉज द यूज ऑफ डुईंग बिझनेस. येस. मला सांगा, तुम्ही स्वतः खवय्ये आहात की नाही? हो, मला खूप आवड आहे खाण्यापिण्याची. मी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे जात असतो आणि चांगले पदार्थ खायची माझी खूप आवड आहे. म्हणजे कुठे चांगलं मिळतं हे मी शोधत असतो. भले ते छोटं रेस्टॉरंट का असू दे ना, मी तिथे जाऊन जेवतो. कारण मी स्वतः आनंदी आहे काही वस्तू खाण्यामध्ये. खवय्ये आहात तर. हो. आणि मिसेस दातारांच्या हातचा सगळ्यात आवडणारा पदार्थ कुठला? ती सर्वात चांगलं बनवते, पण मोस्टली व्हेजिटेरियन असल्यामुळे ती व्हेजिटेरियन फूड जास्त बनवते. अच्छा. आणि नॉनव्हेज वगैरे मी नॉन आहे, तर कधी कवार नॉनव्हेज वगैरे पण ती अशी बनवून घेते. पण घरामध्ये कूक वगैरे ते बनवतात, परंतु महत्त्वाच्या ज्या भाज्या असतात त्या बनवून ते ठेवणं हे तिथं जास्त ती लक्ष देते.
मसाला किंग धनंजय दातार ही ओळख तुम्ही सगळ्या जगभरामध्ये करून ठेवलेली आहे आणि छोट्या उद्योगधंद्यापासून एवढं मोठं साम्राज्य हे जेव्हा तुम्ही उभं केलं त्याचं काही ना काहीतरी तुम्ही सेलिब्रेशन तर केलं असेल, ते कसं केलं? हो, आमचं सेलिब्रेशन जे कंपनीची 25 वर्ष झाली ते सेलिब्रेशन आम्ही विमानामध्ये केलं होतं, बोईंग बिझनेस जेटमध्ये. आणि सर्व आमचे सप्लायर्स, आमचे त्याच्यानंतर क्लायंट्स आणि काही मीडियाचे लोक, काही स्टाफमध्ये काही ठराविक लोक, असे पूर्ण 737 एअरक्राफ्टमध्ये आम्ही केलं. त्यामध्ये सेलिब्रेशन, केक कटिंग वगैरे हे ते म्हणजे आणि जमिनीपासून 40,000 फूट उंचीवरती आणि ते व्ह्यूवरती आपण फिरून वगैरे असं काहीतरी जगामध्ये वेगळं असं आपण काहीतरी सेलिब्रेशन केलं पाहिजे. कारण मी त्याच्या आधी एक साधा मराठी मनुष्य होता जो फक्त ऑफिस आणि घर हेच करायचा आणि लो प्रोफाईलमध्ये राहणं असं राहायचं. गाडी वगैरे पण साधी असायची, सर्व काही साधी असायची. नंतर मी माझे वडील ह्याच्या मोस्टली अगेन्स्ट होते की कोणताही शोशा नाही करायचा. आपली मराठी वृत्ती असते की नाही बाबा, जे आहे घरात राहा, उगाच जास्त 4 चौघांना दाखवत बसू नका, आपल्या ज्याने खुश असतं. पैसा खूप असतो माणसाकडे, परंतु त्यांना ते लोकांना दाखवायचं नसतं. नाही, आपल्या सिंपल साधे आणि लहान होत असेच दाखवतच असतं. पण ते वारले त्याच्यानंतर मी पूर्णच्या पूर्ण आपल्या स्वतःला बदललं. खरं म्हणजे आजच्या इंटरव्ह्यूमध्ये फक्त व्यवसायच नाही, पण व्यवसाय भरभराटीला आल्यानंतर कौटुंबिक सुखसुद्धा कसं मेंटेन केलं जावं याच्याबद्दल सुद्धा काही टिप्स अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्याकडनं मिळाल्या आहेत. सर, थँक्यू सो मच, तुम्ही एवढा वेळ दिलात. आणि प्रॉमिस तुमचं लक्षात ठेवा, पुढचा आपला इंटरव्ह्यू विमानात होणार आहे. सर, हो हो सर, अल अदिलला तुमच्या सर्व कुटुंबियांना आणि तुम्हाला सर्वांना साम टी व्हीतर्फे, माझ्यातर्फे आणि अख्ख्या महाराष्ट्रातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सो फोक्स, पाहिलं डॉक्टर धनंजय दातार काय म्हणाले ते? त्यांचा शब्द मोलाचा आहे. त्यांची प्रत्येक तत्त्व तुम्ही फॉलो करा, मला खात्री आहे तुम्ही सुद्धा यशस्वी व्हाल.